मित्रांनो आपण पाहताय जातीवंत खिलार गायमध्ये ही जात मोडते. तर अक्षय शेट आहेत आपल्या सोबत. त्यांना विचारूया काय तिची वैशिष्ट्य आहेत किंवा काय मोठ्या मापाची एकदम गाय आहे. काय सांगताल शेट हिचं वैशिष्ट्य? वैशिष्ट्य म्हणजे अतिशय म्हणजे खिलार मधली जी जात म्हणतो आपण हा. काजळी खिलार, सर्व गुण संपन्न अशी त्या जातीची आपली गाय आहे. पहिला रोय आता 400 दाताला 400 आणि आताच्या ह्या राऊंड मध्ये इथल्या ह्याच्यामध्ये आता पहिला नंबर आलेला आहे. अजून ह्याच्या मागची पण बरेच प्रदर्शन झाले तर गायच्या त्या सगळ्या गटांमध्ये पहिला नंबर आलेला आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे तिची पायाची नक्की काळी, नागपुडी काळी, डोळे काळे, भुवयाची केस काळे, शिंग काळे, शेपटाची केस काळे, म्हणजे एक जातीवंत काजळी खिलार. खिलारच्या जातीची जी वैशिष्ट्य आहेत ती सगळी आपल्याला ह्याच्यामध्ये आढळतात. आता हिचं शरीर चारी बाजून बघितलं तर एकदम फिट आहे. शेट काय सांगचाल? शरीर चारी बाजून फिट म्हणजे त्यासाठी असणारे मालकांची निगा. आमचे गायकवाड काका म्हणजे काल सांगोल्यावरून आल्यात ती गाई आपल्यासाठी इथं घेऊन येतं. माणूस घरात झोपला नाही, घरात हातरून टाकलं होतं, सगळं सोय केली होती खाण्यापिण्याची सगळी. पुढं बारदान टाकून गायच्या पुढे झोपले, पण म्हणजे मी घरात झोपणार नाही. म्हणजे आपल्या जीवाच्या पलीकडे जनावरांची राखली जाणारी निगा. आज गाय 9व्या महिन्यात गाभण आहे, पण तिचं धुणं गाणं असेल काय बघा तुम्ही बघितलं तरी एका साधा अंगावर डाग दिसणार नाही तिथे. म्हणजे एवढी बारकाईनं लक्ष देऊन या जनावरांची जपणूक केली जाते. फायदा एवढाच की आकर्षक दिसणारी आणि सुंदर आणि काजळी खिलार मध्ये आपलं एखादं त्यांना पारंपरिक नाद आहे बऱ्याच वर्षाचा, तो जोपासला जावा आणि तिच्यापासून मिळावं काजळी. आता आपल्या ह्या वळूपासून ती गाय गाभ नाही की पुढे एखादं वासरून मिसरून मिळालं तर ही परंपरा पुढे चालू राहावी. म्हणजे आता हे जे तुम्ही सांगितले ज्या वेळेची पैदास होते त्यावेळेची पैदास कशासाठी नक्की होती? शर्यतीसाठी का ते ह्याच्या पुढची पैदास आता शर्यतीसाठी म्हणजे जात अतिशय चप्पळ. शर्यतीसाठी मग त्याला आपल्याला पुढे जर ट्रेनिंग दिलं तर 100% शर्यतीसाठी पण हे करू शकतात. ह्या गायीच्या होणारा जर वासरू झालं तर ब्रीडिंग साठी खिलार क्षेत्रामध्ये काजळीमध्ये ह्या वाहनाला ब्रीडिंगला जास्त महत्व आहे. मग वळूसाठी या गायीला ह्याच्यापासून होणारी जी खोंड असेल किंवा त्याला त्यासाठी जास्त प्राधान्य आहे. वळूसाठी म्हणा की त्यानंतर शेती कामासाठी, पण वळूसाठी आणि ब्रीडिंग साठी प्रामुख्याने जास्त वापर केला जातो. मग त्यासाठी आपल्या भागातले बरेच शेतकरी की हिथनं आता त्यांचं गाव काढलाच, इथनं 180 किलोमीटर गाव आहे, हिथनं शेतकरी तेवढ्या लांब जातात का तर त्या वाहनाचं आणि एक आपल्यापेक्षा जास्त त्या भागात ही वाहन आढळतो. आपल्यामध्ये कोसा खिलार असेल, गाजरे असेल, धनगर खिलार असेल, आपल्या इकडे आढळतात. पण पंढरपूरच्या आसपास जो पलीकडचा जो भाग आहे तिथं प्रामुख्यानं काजळी खिलारची संख्या जास्त आहे आणि त्यांची जपणुकीचं प्रमाण जास्त आहे. ही भविष्यात ही जात अशीच पुढे तिचं प्रचार प्रसार व्हावा. आता शेट हिचा फिटनेस किंवा एवढी हिची कात एकदम सॉफ्ट आहे, एकदम असा डाग पण आहे. तिथं काय काय निघा म्हणजे खाद्य वगैरे वैरण काय काय घालायला लागते? वैरण तिला मका आहे, वाळकी वैरण आहे, कडबा. बाकीच्या जनावरांना आहे तसंच, पण वेळच्या वेळ म्हणजे आपल्याला जसं वेळच्या वेळ तसं तिचं सकाळी वैरण झाल्यानंतर खुराक असेल म्हणा पाणी, त्यानंतर दुपारी पण वैरण असेल तिची वली सकाळी समजा वाळकी घातली तर जरा पाणी पितं जनावर, त्यानंतर मग वली वैरण असेल, त्यानंतर दुपारी परत पाणी असेल, संध्याकाळी परत रतीब, मग त्याच्यामध्ये मकाचं बारडा असेल, आपली शेंगदाण्याची पेड असेल, उडीद बारडा असेल, की जेणेकरून ते फिनिशिंगचं तांदळाचं प्रमाण थोडं वापरलं जातं कातीसाठी, की ज्यामुळे आपल्याला फिनिशिंगचं प्रमाण जास्त होईल. मकाची कणसं चारली जाते आणि अशी आहे की मालकाला जोपर्यंत समाधान होत नाही, आपण बारक्या पोराला जसं चारतो त्याला नाही खाल्लं तर मालक हातानं चालतो. त्यामुळं ही जी दिसतंय हे मालकाचं कष्ट भरपूर आहे की आज जनावर आपलं की 1 दिवसानं धुतलंच पाहिजे. तुम्ही हात कापडागत आहे, एकदम सॉफ्ट आहे. कापड आपलं खरबडीत लागेल पण कात नाही लागत. हे कष्ट आहे त्यांचं आणि हे वाहनच तसं आहे आणि त्यामुळं ह्याचं प्राधान्य जास्त आहे तिकडं. आता मित्रांनो अक्षय शेटनी सांगितलं एवढं सगळं कष्ट घ्यायला लागतंय खाद्य किंवा काय
तेव्हा ही आपल्याला अशी वस्तू बघायला मिळते. तर अक्षरशः तुम्ही सगळी माहिती सांगितली, नवीन जे आहेत त्यांना पण थोडस ज्ञान दिलं की अशी कुठेतरी वस्तू कराय असं केलं पाहिजे नियोजन, त्यावेळेस अशी वस्तू आपल्याला लावणीला भेटेल. नक्कीच. आणि आपण म्हणतो हा की जर्सी गाय असेल काय असेल, जर्सी गाय खाती तेवढाच ही खुराक खाती, जर्सी गाय खाईल तेवढाच वैरण पण हे खाती. पण जर्सी गाय 10 लिटर दूध देते, ही 1 ते 2च लिटर दूध देते. पण त्या 10 लिटरच्या ह्याचा जो कस आहे हा आणि जे जीवनसत्व असेल, जे तुमच्या लागणारं प्रोटीन आहे, हा ते कितीतरी प्रोटीन ह्या गायच्या दुधात जास्त असतं. हा मग ह्या गायचं दूध जर तुम्ही घरातल्या पोराला पाजलं, हा तुम्ही लक्षात घ्या की 10 लिटर दुधाचा कस हा तो 2च लिटर दुधात म्हणजे हा. ती किती पॉवरफुल असेल. मग ती घरातल्या तुमच्या बारक्या पोरांना असेल किंवा ह्यांना वापर 100% ती चपळ होणार, हा त्याची बौद्धिक क्षमता वाढणार, हा. सगळ्या त्याच्या अंगात त्या चपळतेचे गुण येणार. वासराला तिच्या पाजलं तर चपळता हा ह्यो खेळाचा सगळ्यात मोठा गुणधर्मच आहे, हा ते त्याच्यात उतरणार. त्यामुळं ह्याच्याकडे जास्त वळलं जावं. आपल्या महाराष्ट्राची शान आहे खिलार म्हणजे, तर सगळ्यांनी तिच्याकडे वळावं आणि त्याचं पालन पोषण करावं, म्हणजे ही इथून पुढे अशीच आपली चालत राहील परंपरा. कायम राहील. तर मित्रांनो असं सांगितलं, अक्षरशः तुम्ही सगळं एवढं सविस्तर सांगितलं त्याबद्दल आभार आहे, धन्यवाद. धन्यवाद.